MPSCच्या सर्व परीक्षासाठी PSI, STI, असिस्टंट मंत्रालय लिपिक, TET, टेट, तलाठी, रेल्वे भरती, ग्रामसेवक, आरोग्य सेवक यासारख्या सरळ सेवा भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. एका मुलाला एका संख्येस 25ने गुणायला सांगितले होते, परंतु त्याऐवजी त्याने त्या संख्येस 52ने गुणले. त्यामुळे त्याचे उत्तर अचूक उत्तरापेक्षा 324ने जास्त आले. तर त्या मुलाला कोणत्या संख्येस गुणायला सांगितले होते? लिपिक टंकलेखक परीक्षा 2013चा प्रश्न आहे. पर्याय 12, 15, 25 आणि 32. ही मूळ संख्या आपण x मानली आणि हिचंच उत्तर काढायचं आहे. उदाहरणातल्या अटीनुसार 52 गुणण्याऐवजी 25 गुणलं, 52 गुणलं एक्सला, परंतु 25 गुणाला सांगितलं होतं, परंतु त्याऐवजी त्या संख्येस 52ने गुणले आणि त्यामुळे त्याचं अचूक उत्तर 324ने जास्त आलं. म्हणून वजाबाकी 52 गुणलं एक्सला 52x, एक्सला 25 गुणलं 25x, हा जो फरक आहे तो 324 दाखवायचा. आणि या ठिकाणी ही जी वजाबाकी आहे, 52मधनं 25 गेले 27x बरोबर 324. x बरोबर 324 भागिले 27, 27 एक्के 27, उरले 5, 32 म्हणून 27 गेले, उरले 5, पुढे 54 झाले, 27 54. ती संख्या या ठिकाणी 12 आहे. ओके. आणि मग पाहूया, 52ला या 12ने गुणलं तर 624 येते, 25ला या 12ने गुणलं तर 300 येते, फरक या ठिकाणी 324 येतो. ओके. त्यामुळे याचा जो अचूक पर्याय आहे तो 12 नंबर 1. ओके.